खेडे तालुका शाहूवाडी येथील बळीराम कणसे यांच्या घराजवळील विद्युत पोलवरील मेन वायर गेल्या 8 महिन्यांपासून धोकादायक अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. झाडाची फांदी तुटून वायरचे नुकसान झाल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती न करता ती दोरीने बांधून ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आपण सध्या खेडे तालुका शहावाडी या ठिकाणी उभे आहोत. तुम्ही माझ्या मागे जो डाम दिसतोय त्या डांबावरती जी मेन वायर आहे ती अत्यंत धोकादायक अशा स्थितीमध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही जी मेन वायर आहे ती तुटलेली आहे आणि ती दोरीच्या साहाय्यानं बांधून ठेवण्यात आलेली आहे. खरं तर आपल्यासोबत या गावचे काही ग्रामस्थ जे आहेत ते आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमका काय विषय आहे. ही जी समस्या आहे ती किती दिवसांपासून आहे? गेले 8 महिन्यापासून त्या डांबावरची वायर तुटलेली आहे आणि त्याला वायरमॅन ते सुरेश सावंत म्हणून सोंडुलकर आहेत. त्यांनी ते संध्याकाळी 6:30 नंतर झाड वाढ असताना ते सगळे डांबावरच्या तारा तुटल्यात. तर त्यावेळेस ती पट्टी तुटून खाली पडून वायरा पण खाली पडलेल्या. मग त्यांनी ती वायर डायरेक्ट त्यांनी रस्सी लावून बांधली तिथं पट्टी नसल्यामुळं आणि मग ती लाईन चालू केली. ते गेले 8 महिने झाले जसं आहे त्या परिस्थितीत तसंच पडलेलं आहे. आपल्याकडनं महावितरणला ह्या संदर्भात किती वेळा संपर्क झाला किंवा काही तक्रारी करण्यात आल्या का? मी स्वतः गेलेलो एक वेळ, तर मला त्याने सांगितलं तुम्ही तुमच्या बेडसगाव बीटला तिथं जाऊन भेट द्या आणि तिथं जाऊन त्यांना सांगा. तर मला त्यावेळेस काय तिकडे जाता आलं नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो असताना यांच्यासाठी मी चौकशी केली. आता पावसाळा तोंडावर आलाय. चिन्ह दोरीनं जी वायर बांधली आहे त्याचा धोका आपल्याला कितपत वाटतोय? अहो ती जर रशी आता गेल्या 8 महिन्यापासून उन्हात आणि त्या दैवार पडतं त्याच्यामध्ये आहे. मग ती रशी तुटेल का नाही तुटेल ही शासनानं जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी पण बघायला पाहिजे ना. मग शासनानं त्या रशीकडे लक्ष न दिल्यामुळे जर पावसात अचानक जर वादळ वारा आला आणि ती रशी तुटून खाली पडली तर त्यात त्यात ती तार त्या बाकीच्या तारावरती पडणार आणि त्यामुळे मागं स्फोट होऊन काय जीवितहानी होईल सांगता येत नाही आणि रहदारीचा रस्ता आहे. हा जो पोल आहे आणि जी वायर आपल्याला दोरीच्या साहाय्यानं बांधून ठेवण्यात आली आहे, खरं तर ह्या परिसरात लहान मुलांचा किंवा जनावरांचा किती वर्दळ असते? वर्दळ कायमची असते लहान मुलांची आणि रोड मेन रोड आहे त्याच्यामुळं वायर तर तुटली तर जनावरांनी मुलाबाळांनी हानी होणार. प्रसंगी तुम्ही महावितरणला काय सांगशील? आता त्यांनी स्वतः त्यांच्याच माणसाने ती दोरी लावलेली आहे बरोबर. मग त्यांना माहित आहे की कोणामुळे ते झाले. मग त्यांनी त्याच वेळेला किंवा आता ताबडतोब ती दुरुस्ती करून द्यावी. त्यामुळे पुढची काय हानी होईल ते आपल्याला टाळता येईल. का तर आता पावसाळा सुरू होणार आहे बरोबर. वादळी वारं किंवा संपूर्ण आपल्या इथं खेडेगावात येतं या आणि आपल्या गावाची लाईट पण ह्या कारणामुळे संपूर्ण गावाची पण लाईटवर धोका निर्माण होऊ शकतो. आता जीवितहानीचा यांनी जसा धोका आपल्याला सांगितला तसाच तो पण मोठा संकटच म्हणायचं. का तर पावसाचं डाम वगैरे झाडामुळे पडतो वगैरे काय होतं ती हानी टाळावी. आता त्यांनी स्वतःहून ते केलेलं आहे त्यामुळे ती त्यांचं मेन कारण आहे. त्यांना माहित पण आहे 8 महिन्यापासून इथं आपल्या इथं ती अडचण आहे. ती अडचण ताबडतोब करून दिली की पुढचा आम्हाला धोका टाळता येईल. यासाठी आमचं हेच म्हणणं राहील की लवकरात लवकर त्यांनी आपलं हे दुरुस्ती करून द्यावी. खरं तर धोक्याची घंटा वाजत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाजत आहे. तिचा आवाज मात्र महावितरणच्या कानापर्यंत पोहोचत नाही. विषय फक्त ह्या वायरचा नाही, तुटलेल्या वायरचा नाही, तर लोकांच्या सुरक्षेचा आहे. त्यामुळं महावितरणला आता तरी जाग येणार का दुर्घटना घडल्यानंतरच महावितरण जागं होणार हे येणारा काळच ठरवणार आहे.